नमस्कार, मी सोमनाथ दावणे. सध्या आपण शिंगोली तरडगाव आणि पिरे यांना जोडणाऱ्या ह्या सीना नदीवरील जुन्या पुलावरती उभा आहे. तर गेल्या वर्षी आपल्या सर्वांना माहीत आहे, संपूर्ण जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला माहीत आहे की फार मोठा महापूर आला होता. आणि त्या महापुरामध्ये त्या भागातील ह्या सर्वच कामगिरी जिल्हा परिषद गट असेल, गिराकडला भाग असेल, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुका, तर ह्या भागामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं. आणि त्या नुकसानामध्ये शासनाचा जो म्हणजे हा जो पूल आहे, हा पूर्वी राष्ट्रीय महामार्ग व्हायच्या आधी हा PWDकडे होता. त्याच्यानंतर PWDने पुन्हा राष्ट्रीय महामार्गाला हँडओव्हर केला. तर सध्या त्याची स्थिती अशी आहे की आम्ही PWDला संपर्क केला असता त्यांचं म्हणणं आहे की हा जो ब्रिज आहे तर तो राष्ट्रीय महामार्गाकडे आम्ही सर्व प्रस्ताव तयार करून दिलेले आहे. परंतु आता सध्या परिस्थिती अशी आहे की 1 वर्ष पूर्वी गेला, बरेचशी निवेदनं दिली, बरेचशा तक्रारी केल्या, सर्व कार्यालयाला पाठपुरावा केला, परंतु हा जो ब्रिज आहे त्याच्यावरचे ना खड्डे बुजले, ना इथली डागडुजी झाली, ना कुठला रिपेअरिंग झाला. फक्त 22 लाख रुपये मंजूर झालेत म्हणून सांगितले. लोकप्रतिनिधींनी सांगितलं की 20 लाख रुपये मंजूर आहेत, परंतु आज सगळ्यात कुठलेही धडा पडला नाही किंवा कांबर पडलं नाही. तर शासनाला किंवा राष्ट्रीय महामार्ग असेल या सर्वांना माझं आव्हान आहे आपल्याला, किंवा माझी विनंती समजा, आव्हान समजा. येणाऱ्या काळामध्ये आता 20-21 जुलैला तिऱ्यामध्ये 750 किलोमीटर पायी प्रवास करून गजानन महाराजांची पालखी येते आणि ती तिऱ्यामध्ये ह्या गावामध्ये मुक्कामाला असते. आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्याच रोडनी पूर्णपणे पालखी अशी ही तरडगाव, शिंगोली म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये प्रवेश करते आणि ती पुढे अशी मंगळवेढ्याहून पंढरपूरला जाते. प्रशासनाला एवढं सांगायचं आहे की आपण 1-1 वर्ष जर रस्त्यावरचे हे पडलेले असे मोठे घातक खड्डे जर बुजवत नसू तर हे फार चुकीचं आहे. आणि तुम्हाला माहितीच तो सांगतो किंवा प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ऐका, काही पत्रकार बांधव असतील त्यांनी ऐका किंवा न्यूज चॅनलवाले असतील त्या सर्वांनी ऐकायला पाहिजे. आणि तुम्ही बघा, हे गांभीर्य समजून घ्या की इथं रेकॉर्डवरचे तुम्हाला जर पोलीस स्टेशनला गेलेत किंवा तुम्ही आजूबाजूला ग्रामपंचायताने इथल्या नागरिकांना विचारले तर तुम्हाला माहितीच संपूर्णपणे देतील. इथे एकूण आतापर्यंत 18 ते 20 लहान मोठे ऍक्सिडेंट झालेत. एक मोठी टमटम खाली पडली होती, अनेक लोक कोमामध्ये गेले, अनेक लोकांचे पाय मोडलेले आहेत आणि एकूण 2 मृत्यू झालेले आहेत. तर एवढं सगळ्या गंभीर्याने आणि एवढा गंभीर प्रश्न असताना सुद्धा प्रशासन दखल घेत नाही. सार्वजनिक बांधकाम खातं म्हणतं हा विषय आमच्याकडे येत नाही आणि राष्ट्रीय महामार्ग म्हणतं की ते PWDने आमच्याकडे हँडओव्हरच केलं नाही. मग मला असा छोटासा प्रश्न पडतो, हे जर तुमच्या कुणाकडेच येत नसेल तर नेमकं येतंय कुणाकडे? तर ह्या सर्व बाबी आपण गांभीर्याने लक्ष घ्याल. स्थानिक आमदार असतील, खासदार असतील किंवा अजून इतर लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. सामान्य नागरिकांना गेली वर्ष झालं ह्या गोष्टीच्या हाल अपेक्षा होते. तुम्ही इथे येऊन जर लोकांना विचारलं तर तुम्हाला एकूण अपघात, मृत्यू पडलेली संख्या आणि वाहनं खाली पडलेली संख्या हे तुम्हाला सविस्तर सांगतात. मी अनेक वेळा पाठपुरावा केलाय, अनेक वेळा निवेदन दिलेत, परंतु ह्या शासन दरबारी प्रशासनाकडे कुठलेही कसलाही प्रकारचा दाद मिळाला नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कधी हे पाहायला आले नाहीत की किती खड्डे पडलेत आणि काय खड्डे पडलेत. ह्या ब्रिजचं जेव्हा काम चालू होतं राष्ट्रीय महामार्गाने ह्या ब्रिजवरूनच ट्रॅफिक सगळं डायव्हर्ट केलं होतं. परंतु आम्हाला काय हा ब्रिज वरून असल्यामुळे आम्हाला सर्व्हिस रोड म्हणून वापरता येत नाही. मोठा राष्ट्रीय महामार्ग वरती जायची सोय नाही, तर त्यामुळं हे खड्डे बुजू शकले नाहीत. इथलं कुठलं रिपेअरिंग झालं नाही, मेंटेनन्स झालं नाही, त्यामुळं इकडे SD महामंडळाची बस खाली येत नाही. तरडगाव आणि शिंगोली ह्या 3 गावातील विद्यार्थ्यांना कमीत कमी 700-800 मीटर दूर जाऊन कमीत कमी 10-12 मीटरच्या उंचीचा ब्रिज चढून डाव्या हाताच्या साईडच्या लोकांना उजव्या हाताला जाऊन बस पकडावं लागते आणि उजव्या बाजूच्या मुलांना डाव्या हाताला येऊन बस पकडावं लागते. इकडे कुठली SD महामंडळाची बस येत नाही, कुठली खासगी वाहतूक येत नाही. तर इथल्या नागरिकांचं साधारण 4-5 हजार लोक राहतात आणि आजूबाजूला 10 गावाचे बस स्टॉप आहेत इथं. तर इथे कुठलीही दळणवळणाची किंवा वाहतुकीची शासनाची यंत्रणा सेवा नाही का? ह्या खड्डे जर तुम्ही इकडे पुढे आल्यानंतर कळेल, हा एवढा भयानक खड्डा आहे की एका बाजूला एक सिंगल लेन चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला एक बंद पडते. हा रात्रीचा अंधार किंवा अंधार एवढा अंधार असतो की अजिबात नाही दिसत. आणि समोरून नाही समजली तर तुम्ही मला एवढा कन्फ्यूज होतो की डायरेक्ट खड्ड्यात आदळतो, एकतर खाली पडावं आणि जर त्यातनं महिला पाठीमागं बसली असेल आणि स्पीड 50-60चा स्पीड बाईकचा जरी असला तरी ती पाठीमागच्या मागं पडून पडते. आमच्या डोळ्यासमोर कितीतरी उदाहरणं झालेली आहेत. कितीतरी लोक ICU मध्ये होते, कोमामध्ये होते. आम्ही बऱ्याचशा नागरिकांना मदत केली, परंतु प्रशासनाने आतापर्यंत ही कसली
ह्याच्यावरती दखल घेतली नाही किंवा कुठला हा उपाययोजना केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये 21 जुलैला इथं गजानन महाराजांची पालखी येते, मोहोळ तालुक्यामध्ये ती प्रवेश करते. तर माझं सर्वच प्रशासनाला, तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील, त्या सर्वांना विनंती आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आपण कुणाला तरी आदेश करा की हा नेमकं ब्रिज कुणाचा आहे सांगा. तुम्ही सगळ्यांची एकत्रित मिटिंग घ्या, खासदार मॅडम करतो, तुम्ही हे एकत्रित ठरवा की कुणाचा विषय आहे. नसेल तर आम्ही सगळे नागरिक एकत्र येतो, एक मोठं पोकलेन घेऊन येतो, पाडायला चालू करतो हा ब्रिज. म्हणजे तुम्ही सगळेजण पळत याल की प्रत्येक जण म्हणेल की नाही आमची शासनाची प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी आहे, हा ब्रिज तो स्वीकारा आणि ह्याचा मेंटेनन्स करून घ्या, एवढीच विनंती या माध्यमातून करतो.